नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरच्या हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवरती आणि अर्थातच त्यांचे जे मारेकरी आहेत ते मारेकरी अजूनही मोकाट आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा आणखीन कुठे ते फिरतायत, मोकाटपणे फिरतायत आणि त्यांची नुकतीच सीबीआयनी आता जी नवी रेखाचित्र जी आहेत ती रेखाचित्र आज समोर आणलेली आहेत। ही रेखाचित्र पाहून सुद्धा काही माहिती मिळते का, काही धागेदोरे मिळतात का हे बघितलं जाणार आहे। काही प्रश्न उपस्थित त्यानिमित्ताने या चर्चेमध्ये आपण करतोय। दाभोलकर आणि पानसरेंचे मारेकरी पकडण्यात तपास संस्था सपशेल अपयशी ठरल्या आहेत का, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे। दाभोलकरांप्रमाणेच पानसरेंच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवून खरंच फायदा होईल का, हा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आपण विचारतोय। कारण दाभोलकर असतील किंवा पानसरे असतील यांच्या हत्येची साधारणतः जी पद्धती होती ती पद्धती सुद्धा बहुअंशी सारखी होती आणि त्यामुळे सीबीआयकडे हे दोन्ही तपास जावेत का, हा एक प्रश्न आहे। दाभोलकर आणि पानसरेंचे मारेकरी पकडण्यात राजकीय इच्छाशक्ती कमी पडते का, हा सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक प्रश्न आपण त्यानिमित्ताने उपस्थित करतोय। आपल्यासोबत मान्यवर आहेत। धनंजय वंजारी स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त जे तपास कामाच्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलणार आहेत। मुक्ता दाभोलकर आपल्यासोबत आहेत, मेधा पानसरे आपल्यासोबत आहेत आणि राम कदम भाजपचे आमदार नेते आपल्या सोबत उपस्थित आहेत। पुण्याहून ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित आपल्या सोबत आहेत। या सगळ्यांची आपण चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न खरं तर दीक्षित सर तुम्हाला विचारायचा आहे, कारण अर्थातच 2 वर्ष उलटून गेलेली आहेत। दाभोलकर सरांचा ज्या पद्धतीनं त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यानंतर अजूनही हे मारेकरी जे आहेत ते मारेकरी आपल्याला सापडत नाही आहेत, तपास यंत्रणांना सापडत नाही आहेत, कुठलेही धागेदोरे त्याच्या मागचे मिळत नाही आहेत। त्यानंतर पुन्हा 1.5 वर्षांनी पानसरेंचा सुद्धा अशाच प्रकारे अंत करण्यात आला आणि त्या अर्थाने सुद्धा त्यांचे सुद्धा मारेकरी आपल्याला अजून मिळालेले नाही आहेत। अत्यंत लज्जास्पद अशी ही सगळी घटना आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये आपण सातत्यानं याच्यावरती अनेकदा चर्चा केली। काय तुमच्या मनात तरंग उमटतायत या सगळ्या पार्श्वभूमीवरती? आज जी सीबीआयनी रेखाचित्र समोर आणलेली आहेत त्यातून काही फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटतं की सीबीआयकडे दाभोळकरांच्या खुनाचा विषय जाऊन साधारणपणाने 1 वर्ष झालेलं आहे, 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे आणि 1 वर्षानंतर हे छायाचित्र प्रसिद्ध केलं जात आहे, तेव्हा यांच्या तपासाची दिशा किती धूसर आहे आणि काय प्रकारची दिरंग आहे याच्यामुळे महाराष्ट्रातला कुठलाही संवेदनशील मनुष्य अस्वस्थ होईल असं मला वाटतं। काही प्रमाणात निराशही होईल, कारण हा प्रश्न जो आहे तो मुख्यतः कायद्याचं राज्य आहे की नाही या प्रश्नाखाली बाकीचे अनेक प्रश्न अडकलेले आहेत। त्यामुळे राजवट कोणाची आहे, राज्य कोणाचं आहे, हा एक वेगळा छोटा तुलनेने कमी महत्त्वाचा प्रश्न आहे। महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो न्यायाची यंत्रणा काय करते, म्हणजे पोलिसांची असेल, न्यायाची असेल, न्याय प्रक्रियेची असेल आणि त्याच्या सोबतीनं राजकीय इच्छाशक्ती किंवा राजकीय जी काही रचना आहे ती काय प्रकारे काम करते हे पाहायला पाहिजे। आपल्याकडे असं आहे की हायकोर्टाच्या आदेशानुसार, माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाभोळकरांचा विषय हा सीबीआयकडे गेला। पण आज काय दिसतंय तर ज्या पुण्यामध्ये याचा तपास झाला, ज्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला, 5-6 राज्यांमध्ये त्यांचे अधिकारी जाऊन आले, हजारो लोकांचे त्यांनी जबाब घेतले, हे सगळं वाया गेलं आणि आता सीबीआय पुन्हा पहिल्यापासून नव्यानं करणार। आता हा त्यांच्या व्यवस्थेचा भाग आहे, बरोबर आहे, पण ही व्यवस्था शेवटी ठरवतं कोण, कसं काय? म्हणजे दोन्हींचं काही एक संतुलन आहे, समन्वय आहे, देवाणघेवाण आहे, असं काही नाही। त्यांच्यामध्ये सुद्धा सीबीआय जरा वरच्या दर्जाची, पोलीस स्थानिक पोलीस खालच्या दर्जाचे, अशा प्रकारचा व्यवहार होतो। पानसरे आणि दाभोळकर हे विचार मांडणारे नेते होते। सतीश शेट्टी सारखा माहितीच्या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता, 5 वर्ष झाली सतीश शेट्टीचा खून होऊन, अजूनही काही नाही, ते सीबीआय झालं, सगळं झालं, त्याच्यामध्ये काही त्याच्या खुनाचा तपास नाही किंवा त्या प्रकरणात ते प्रकरण बंद करताना सुद्धा त्या शेट्टींच्या नातेवाईकांना विचारलं नाही। प्रश्न असा निर्माण होतो की जे माणसं विचार मांडतात, सार्वजनिक काही व्यवस्थेच्या संदर्भात आग्रहपूर्वक भूमिका मांडतात, त्यांना कुणीही यावं पुण्यामध्ये, कोल्हापुरात कुणी येऊन गोळ्या झाडून निघून जावं आणि त्यांनी मरावं, ह्या प्रकारची व्यवस्था ही कायदा आणि सुव्यवस्था वाढवणारी आहे का? पोलीस अधिकारी किंवा प्रशासनातले अधिकारी कदाचित असं सांगू शकतात की जगामध्ये इतक्या महत्वाचे लोक खून मी तुम्हाला सांगू शकतो की ज्यांचा शेवटपर्यंत तपास लागला नाही,
म्हणजे आपण त्याच्याकडे बघायचं का ज्यांच्या तपास लागलाय त्यांच्याकडे बघायचं? शेवटी आपण काय करणार? त्या सतीश शेट्टींनी तर लोणावळ्याच्या पोलिसांना आधी 1-1.5 महिना फोन करून सांगितलं होतं माझ्यावरती हल्ला होण्याची शक्यता आहे. दाभोळकरांचा खून झाला तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण हे कोल्हापुरात होते आणि त्यांनी पहिली प्रतिक्रिया अशी दिली की गांधींचा खून करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्याच दाभोळकरांच्या हत्येमागे असावेत. राज्याचा मुख्यमंत्री असं बोलतो आणि नंतर काहीही होत नाही. हे सगळं कशाचं लक्षण आहे? हे कायद्याविषयी, कायद्याच्या प्रतिष्ठेविषयी, वैचारिक स्वातंत्र्याविषयी, सहिष्णुतेविषयी एक आदर असल्याचं लक्षण आहे की महाराष्ट्राचं सुद्धा तालिबानीकरण सुरू झालेलं आहे? काय आहे? आणि मला असं वाटतं की कुठल्याही माणसाला असं वाटेल की स्वतंत्र विचार मांडला जातीच्या प्रश्नासंदर्भात, इतिहासाच्या प्रश्नासंदर्भात, कामगार आंदोलनाच्या, लोकशाहीच्या संदर्भामध्ये, कायदा आणि विधिमंडळ याच्या संदर्भात, म्हणून पानसरेंचा खून केला जातो आणि त्याला कोणीही वाली नाही. कोल्हापूर सारख्या शहरामध्ये रस्त्यावरनं स्कूटरवरनं एखादा मनुष्य पडला तर 1000 माणसं जमतात. तिथं सकाळी 9 वाजता अशा प्रकारचा खून होतो. मग तुमची पोलीस यंत्रणा, तुमचे कायदा, तुमचे अटर्नी जनरल, तुमची विधिमंडळ काय कामाची? मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये राजकीय इच्छाशक्ती वगैरे दूरच ठेवा. मला तर उलट असं वाटतं की समजा क्षणभर आपण असं गृहीत धरू की ते कोण गुन्हेगार आहेत ते सापडले असते तरी देखील त्याला न्याय मिळायला की 10-12 वर्षाचा कालावधी लागला असता. ज्या प्रकारची व्यवस्था अशा प्रकरणामध्ये आपण कामाला लावतो, ज्या प्रकारची रचना आहे ती सगळी लक्षात घेता यांना न्याय मिळेल असं वाटत नाही. कोल्हापूरचे पोलीस आयुक्त आहेत त्यांना मी पानसरेंच्या हत्येनंतर ताबडतोब भेटलो होतो आणि म्हटलं आता तुम्ही काय करणार? ते मला असं म्हणाले, ऑन रेकॉर्ड असं म्हणाले की दाभोळकरांच्या खुनाच्या वेळेला आम्ही ज्या चुका केल्या त्या आता करणार नाही. दाभोळकर असोत अगर पानसरे असोत, त्यांचा गुन्हा काय होता? यांची वय काय होती? आणि हे महाराष्ट्रामध्ये चालतंय. तेव्हा मला असं वाटतं की हे लोकशाहीवरचं एक गंभीर प्रश्नचिन्ह आहे आणि आपण घातक अशा वळणाकडे जाण्याचा प्रवास सुरू केलेला आहे. आज विद्यापीठांमध्ये, न्यायालयांमध्ये, कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी काय प्रकारचे व्यवहार होतील याबद्दलची भीती जर लोकांच्या मनात निर्माण झाली तर त्याला काही दोष देता येणार नाही. नक्की तुम्ही अगदी नेमक्या शब्दांमध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे. भीतीचं एक प्रकारचं एक सावट आपल्यावरती आलेलं आहे या सगळ्या प्रकारामुळे आणि आपण ते विसरून चालणार नाहीये. कारण सातत्यानं 1.5 वर्षाच्या अंतराने एकदा आधी दाभोलकर सरांचा खून करण्यात येतो, नंतर पानसरे सरांचा खून करण्यात येतो. असे प्रकार ज्यावेळेला राजरोसपणे घडले जातात, जी भीती त्या निमित्तानं खरं तर कायद्याची असायला पाहिजे, कायद्याच्या राज्याची, तर त्याऐवजी भीतीचं राज्य आहे की काय अशी परिस्थिती आहे. त्यापूर्वी खरं तर या चर्चेमध्ये इतर पाहुण्यांकडे जाण्याच्या अगोदर मुक्ता दाभोलकर तुम्हाला विचारायचं आहे, ज्या पद्धतीनं हे सगळं घडतंय गेल्या 1.5-2 वर्षामधली आपण सगळी घटना बघतोय, घटनाक्रम बघतोय, तुम्हाला नेमकं असं वाटतंय का की कुठेतरी तपास यंत्रणा ज्या आहेत त्या राज्यातनं आपण हा तपास सोपवलेला आहे सीबीआयकडे, ह्याच्यामध्ये काही आशावाद होता का? सीबीआय हा तपास नीट करेल असं आपल्याला वाटलं म्हणून आपण या पद्धतीचा आग्रह एकूण धरल्याचं दिसतंय का? की नेमकं अजून याच्या मागे आणखीन काय कारणं तुम्हाला दिसत आहेत? तपासाची दिशा नेमकी कुठल्या दिशेने असावी असं तुम्हाला वाटतं? तपास यंत्रणा बदलल्या म्हणून लगेच यश पदरात पडेल आणि मारेकरी आणि सूत्रधार समजतील असं आम्हाला सुरुवातीपासूनच वाटत नव्हतं. त्यामुळे हा तपास सीबीआय कडेच जावा अशी आमची कधीही मागणी नव्हती. सीबीआय ही अधिक सक्षम यंत्रणा आहे असं आपण म्हणतो, परंतु आपण सीबीआयच्या संदर्भात देखील अनेक प्रवाद बघितलेले आहेत. जसं सतीश शेट्टींच्या केसमध्ये घडलेलं आहे की सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे. त्यामुळे केवळ कुठली यंत्रणा आहे याच्यामुळे या तपास क्रॅक होणार की नाही हे ठरणार नाहीये हे आपल्याला स्पष्ट दिसतंय. सीबीआय कडे केस जाऊन देखील आता 1 वर्ष होऊन गेलं या 9 मेला, पण तरीही अजून काहीही कळू शकलेलं नाहीये. जे आज चित्र त्यांनी जाहीर केलेलं आहे ते मी एकतर विनंती करेन की ते अधिकाधिक सर्क्युलेट करून लोकांपर्यंत पोहोचून निश्चित त्या दिशेने शोधण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. पण त्याचबरोबर हे यशस्वी झालं एक हत्यार म्हणून तपासातलं असं कधी म्हणता येईल तर जेव्हा खुनी पकडले जातील तेव्हा म्हणता येईल. तोपर्यंत ही स्टेज ही एक नुसती 1 वर्षानंतर काहीतरी घडलं बुवा असं म्हणण्याची स्टेज आहे का खरोखर तपासातली एक मिनिंगफुल स्टेज आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. मला आणखीन एक महत्वाची आणि गंभीर गोष्ट शेअर करायची आहे. काही दिवसांपूर्वी असं घडलं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका कार्यकर्त्याला फोनवरनं धमकी आली आणि त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्याकडे तक्रार केली
पोलिसांच्याकडे तक्रार केल्यावरती काही दिवसांनी पोलिसांनी त्याला सांगितलं की त्या माणसाला आम्ही लोकेट केलेलं आहे तुम्ही सांगितलेलं त्याप्रमाणे, आणि त्या माणसाला आम्ही तुमच्या मोहल्ल्यातल्या किंवा तुमच्या गल्लीतल्या पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेलं आहे. आता मला सांगा की त्या माणसाला हा कार्यकर्ता लोकेट करता येत नव्हता, तो पोलिसांच्या या कार्यपद्धतीमुळे त्या माणसाला हा कार्यकर्ता लोकेट करायला मदत होणार आहे. म्हणजे इतका गलथानपणा कसा काय पोलीस दाखवू शकतात की तपास करणाऱ्या कार्य करणारा जो एक कार्यकर्ता आहे त्याला काय काय प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यायला लागतं किंवा कोणत्या प्रकारच्या सामाजिक वास्तवात तो वावरत असतो याविषयी महाराष्ट्रातले पोलीस खरोखर पुरेसे जागरूक आहेत का? मग या कार्यकर्त्यांनी अशी विनंती केली की अहो तुम्ही या ज्या माणसाला तुम्ही मला खुनाची धमकी दिली म्हणून बोलवणार आहात त्याला कृपा करून सीपी ऑफिसला बोलवा महानगरातल्या, म्हणजे त्याला कळणार नाही की मी कुठे राहतो ते, बरोबर, ना की माझ्या तक्रारीच्या पोलीस ठाण्यामध्ये बोलवा. त्यामुळे मुळात जेव्हा सामाजिक चळवळींमधला कार्यकर्ता असुरक्षित होतो त्याच्या कामामुळे, तर त्यावेळेस पोलिसांनी या गोष्टीकडे कशा रीतीने बघायचं याविषयी पण आपलं पोलीस खातं पुरेसं संवेदनशील असलेलं दिसत नाही असं आमच्या लक्षात येतंय. त्यामुळे त्या दिशेने देखील काही घडणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आता उदाहरणार्थ काय आपण जात पंचायती विरोधी काम करतो किंवा जेव्हा खूप मोठ्या अंधश्रद्धांनी ज्यांचे हितसंबंध दुखावले जातात यांच्याबद्दल काम करतो, तर तेव्हा खूप वेगवेगळ्या शक्ती या माणसांना या समाजातनं घालवून देण्यासाठी बसलेल्याच असणार आहेत. हे गृहीत धरून पोलिसांनी काम करणं गरजेचं आहे. नक्की त्या अर्थाने पोलीस यंत्रणा अजूनही कशा मागच्या या सगळ्या घटनांमध्ये धडा घेताना दिसत नाहीये. मेधाताई, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे की काय दिशा आहे आता, कशा प्रकारची साधारणतः तुम्हाला पोलीस यंत्रणेकडनं आतापर्यंतचा प्रतिसाद मिळालाय आणि काही आशा आहे का? आपल्या सगळ्यांना खरं तर हा काही तुमच्या कुटुंबाचा किंवा दाभोलकर कुटुंबियांचा हा प्रश्न नाही, हा आपल्या सगळ्यांचा खरं प्रश्न आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे. तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला काही आशा वाटते का येणाऱ्या काही काळामध्ये काही घडेल आणि त्यातनं काही निष्पन्न होईल आणि जे मारेकरी आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचतील, अशा पद्धतीची काही आशा तुम्हाला वाटते का? कॉम्रेड पानसरेंचा जो खून झाला त्याच्या आधी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनाची पार्श्वभूमी त्याला होती आणि गेले 1.5 वर्षाचा काळ आपल्याला सगळ्यांनाच महाराष्ट्रामध्ये हे माहिती आहे की डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुन्यापर्यंत तपास यंत्रणेला पोहोचता आलेलं नाहीये. आणि जेव्हा कॉम्रेड पानसरेंच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यानंतर आम्हालाही त्याच एका तपास प्रक्रियेच्या बरोबर कधी सहकार्य करत कधी अपेक्षेने जावं लागलं, तेव्हा आज 3 महिन्यानंतर असा एक टप्पा आलेला आहे की एका बाजूला या तपास यंत्रणा आपल्या आपल्या पद्धतीने काम करतायत असं दिसतंय. सुरुवातीला एक आम्हाला अशी अपेक्षा होती की इथले जे तपास अधिकारी आहेत त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करत होतो की काही दिवसामध्ये काहीतरी धागेदोरे सापडतील. परंतु या घटनेला आता 3 महिने झालेले आहेत आणि या 3 महिन्यानंतर आमचा अनुभव असा आहे की कोणत्याही प्रकारचे धागेदोरे इथं मिळालेले दिसत नाहीयेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या केसमध्ये जे घडलं तेच इथं घडतं आहे अशा पद्धतीची एक भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. फक्त कुटुंबीय म्हणून नव्हे तर सर्वसामान्य लोक, कॉम्रेड पानसरेंना मानणारे, त्यांच्या विचाराचे अनुयायी, त्यांच्या कार्यामध्ये सहभागी असलेले अनेक लोक, हे सगळेच एका पद्धतीने हादरले होते. आणि आम्हाला जेव्हा 3 महिन्यानंतर असं आता लक्षात येते की आणखी वेगळ्या वेगळ्या पातळीवर काय करता येईल अशा हालचाली आता कराव्या लागल्या. एका बाजूला डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या तपास प्रक्रियेमध्ये असं दिसत होतं की सीबीआय कडे तपास देऊन सुद्धा काही धागेदोरे मिळालेले नाहीयेत आणि ती यंत्रणा पण यशस्वी झालेली नाहीये. प्रश्न असा तयार होतो की मग करायचं काय, आपण कुठं जायचं? आणि जर दिवसाढवळ्या अशा मोठ्या ज्येष्ठ नेत्यांचे खून पडत असतील तर कुटुंबियांनी आणि सर्वसामान्य इतर नागरिकांनी कोणाकडे आशा व्यक्त करायची असा अत्यंत मूलभूत प्रश्न पडतो. आणि म्हणून मग आम्ही असा निर्णय घेतला की न्यायालयीन पातळीवर जाऊन एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ची मागणी करावी
आणि त्याचं संपूर्ण तपासाचं मॉनिटरिंग न्यायालयाने करावं, हायकोर्टाने करावं, अशा पद्धतीची एक मागणी घेऊन आम्ही याचिका दाखल केली. परंतु आमचा अनुभव असा आला त्याच्यामध्ये की या याचिकेवर हायकोर्टाने काही म्हणणं देण्याच्या आधीच शासनाने एक SIT स्थापन केली आणि असं सांगितलं की तुमची जी मागणी आहे ती आम्ही आधीच पूर्ण करतो आहोत, अशा पद्धतीची एक भूमिका आमच्या समोर आली. आणि मग प्रश्न आता तयार असा होतो की शासनाचा नेमका हेतू काय आहे असं करण्यामागं. कारण जर शासनाला अशा खुनांच्या तपासामध्ये खरंच आस्था असेल आणि त्यांना असं वाटत असेल की अशा प्रकारचे खुनांमध्ये धागेदोरे सापडणं हे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सर्वसामान्य नागरिकांची विश्वासार्हता टिकून राहावी याच्यासाठी आवश्यक आहे, तर शासनाने खरं तर सुरुवातीलाच हे करायला पाहिजे होतं. बरोबर. परंतु आवाज येतो? हा हा येतोय, बोला. परंतु आमचा असा अनुभव काही येईना आणि म्हणून आमच्या असं लक्षात आलं की या संपूर्ण तपास यंत्रणेवर कोणाचं तरी विशेषतः न्यायालयीन पातळीवर जर मॉनिटरिंग झालं तर आपल्याला काहीतरी तपासाबाबत दिशा दिसू शकेल, नक्की. अशा पद्धतीची आमची भावना होती. आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की उच्च न्यायालयात ही याचिका तशीच ठेवायची आणि अंडर कोर्ट सुपरविजन ही केस तपास यंत्रणा चालावी अशी आमची भूमिका आहे. नक्की नक्की. अर्थातच एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये दाभोलकर सरांचा खून असेल किंवा पानसरे सरांचा खून असेल, या दोन्ही प्रकरणांमध्ये काय प्रकारची भावना आता सर्वसामान्य आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे याच्यात जे प्रश्न सगळ्यात मूलभूत उपस्थित झालेले आहेत त्याच्यामध्ये विश्वासाचा अभाव आणि संपूर्ण तपास यंत्रणा, मग ती महाराष्ट्र सरकारची असेल, CBIची असेल किंवा आणखीन कुठल्या पद्धतीची तपास यंत्रणा असेल, याच्यावरचा विश्वास सुद्धा कमी कमी होत चाललाय. दिवसेंदिवस हा विश्वासाची मात्रा कमी होताना दिसते आणि त्यामुळे हे आव्हान किती अजून गंभीर आहे, येणाऱ्या काळामध्ये अजून काय आव्हानं आपल्यासमोर वाढून ठेवलेली आहेत हे सुद्धा आपल्याला तपासायचं आहे. आपल्यासोबत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय वंजारी आहेत आणि राम कदम आहेत. सरकारची बाजू राम कदम यांच्याकडनं आपण समजून घ्यायची आहे, त्यांची मानसिकता आणि राजकीय इच्छाशक्ती काय तेही समजून घ्यायचं आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. तपास हातात आल्यानंतर सीबीआयने जवळजवळ 1 वर्षांनी डॉक्टर दाभोलकरांच्या मारेकऱ्यांची जी रेखाचित्र आहेत ती आपल्या समोर आणलेली आहेत आणि ही नवीन रेखाचित्र आहेत. त्यावरून सीबीआय पर्यंत काही तपासातले धागेदोरे पोहोचलेत की नाही, सीबीआय नेमकं काय करतंय, काय तपास करतंय हे बघण्यासारखं असणार आहे. आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा धनंजय वंजारी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जो तुम्ही सुद्धा पोलीस दलात होतात, पोलिसांची सगळी कार्यपद्धती तुम्हाला माहिती आहे, अशा वेळेला हे दोन्हीही जे इतके महत्त्वाच्या व्यक्तींचे आणि अशा प्रकारे विचार संपवून टाकण्याचा प्रयत्न करणारे ज्या वेळेला खून केले जातात त्याच्या मागे केवळ एखादा दुसरा मारेकरी असण्याची शक्यता बऱ्याच अंशी वाटत नाही. त्याच्यामध्ये काहीतरी एक खूप मोठं कुभांड असू शकतं, एक खूप मोठं षडयंत्र असू शकतं आणि हे सगळं उलगडण्याची क्षमता, त्याच्यातला तपास करण्याची क्षमता पोलीस दलामध्ये नाहीये हे आत्तापर्यंत स्पष्ट होतंय. सीबीआय हे करू शकेल असं तुम्हाला वाटतंय का? सीबीआय करू शकेल की नाही असं सांगता येत नाही, कारण सीबीआय ही सुद्धा परंपरा आणि ज्या काही रचलेल्या पॅरामीटर्स आहेत तपासाच्या त्यावरूनच जाणार आणि लोकल पोलीस सुद्धा असेच जाणार. या ठिकाणी जो पहिला तुमचा मुद्दा असा आहे की तपास यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत का, तुम्ही म्हटल्या सबसेल अपयशी ठरल्या आहेत का, तर सबसेल शब्द मी थोडासा बाजूला ठेवेल. मी म्हणेल तपास यंत्रणा खरोखरच अपयशी ठरलेल्या आहे, परंतु सबसेल अपयशी ठरलेल्या नाहीत. एवढी मोकळा श्वास, एवढी मोकळी जागा एवढ्यासाठी ठेवतो की अजूनही तपास याचा चालू आहे. सीबीआयने आताच ती रेखाचित्र जारी केलेली आहेत. इतकं निश्चित की ज्या गतीने, ज्या स्पीडने हा तपास व्हायला पाहिजे त्या स्पीडने तो होत नाहीये आणि ज्या डायमेन्शननी व्हायला पाहिजे त्या डायमेन्शननी होत नाहीये. मी दिशात्मक गोष्ट तपासाची इथं अशी करेल की आपल्याकडे जो तपास होतो, जसं आता दीक्षितांनी सांगितलं मगाशी की ते जेव्हा कोल्हापूरच्या आयुक्तांना म्हणाले तर कोल्हापूरचे आयुक्त असे म्हणाले की दाभोळकरांच्या तपासामध्ये आम्ही ज्या चुका केल्या त्याच्यातून आम्ही काही शिकून पानसरेंचा तपास बरोबर करू. तर असं थेअरी ऑफ इलिमिनेशन, एक नाही दुसरं, दुसरं नाही तिसरं, तिसरं नाही चौथं, असं करून हजारो लाखो प्रसंग किंवा लाखो गोष्टी तपासून तुम्ही त्याच्यामधून काहीतरी काढणं हा परंपरेचा भाग झाला तपासातला. मला वाटते तपास यंत्रणेला गतिमान करण्यासाठी 2 प्रमुख गोष्टी व्हायला पाहिजे. एक तर तपास यंत्रणेचं कॅलिब्रेशन व्हायला पाहिजे, कौशल्य प्रचूर दर्जा, क्षमता
युक्त त्याची मांडणी व्हायला पाहिजे. ती कशी होणार की असे गुन्हे कुठे जगात जागतिक पातळीवर झालेले आहेत का? आता तुम्ही बघितलं तर गांधी खुनामध्ये सुद्धा परमिसिबल असॅसिनेशन नावाचा शब्द त्यांचे US अमेरिकन ऑटोबायोग्राफर रॉबर्ट पेयने यांनी लिहिलेला आहे. आता हे परमिसिबल असॅसिनेशन कोण आहे? असं कोणाला मारायचं परमिट कोण देतं आणि कुठे देतं त्याचा निर्देश थोडासा व्यवस्थेकडे जातो. आता अशा प्रकारच्या घटना जेव्हा होतात तेव्हा विचार संपवण्यासाठी मारेकरी लावून अशा प्रकारचे विचारवंत मारले गेले तर या केसचा छडा कसा लावावा याचं जे काही कौशल्य आहे त्या कौशल्यात आपल्या तपास यंत्रणा कुठंतरी कमी पडतात आहे. सपशेल कमी पडलेले आहे किंवा अपयशी झालेले आहे असं मी म्हणणार नाही, कारण मी पोलीस अधिकारी होतो, 36 वर्ष या यंत्रणेत काम केलेलं आहे. सुधारणा होण्याची गरज आहे. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की तपास यंत्रणा खरोखर गतिमान का होत नाही? या ठिकाणी जी राजकीय शक्ती आहे ती राजकीय शक्ती त्यांना जिथं ज्यावेळी ज्या फोर्सनी पोहोचायला पाहिजे त्या फोर्सनी पोहोचू देत नाही का? तिथं पोहोचत नाही ते याचाही विचार या अनुषंगाने व्हायला पाहिजे, जो अत्यंत महत्वाचा आहे. जसं पानसरेंच्या सुनावणी आता सांगितलं की हायकोर्टामध्ये त्यांना असा अनुभव आला, म्हणजे तुझी आणि माझी गुपचोळी असं काही चाललेलं आहे का? छुपी खेळी असा काही प्रकार चाललेला आहे का? याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करणं अतिशय आवश्यक आहे. नक्की. राम कदम, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण कुठेतरी धनंजय वंजारी यांच्या बोलण्यामधनं सुद्धा असं वाटतंय की जर ह्या अशा प्रकारे जर का थंडा प्रतिसाद मिळत असेल या तपास यंत्रणेच्या माध्यमातून तर कुठेतरी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतल्या सुद्धा लोकांना त्यांची राजकीय इच्छा, म्हणजे आपण राजकीय इच्छाशक्ती आपण एक वेळ बाजूला ठेवूया, व्यवस्थेतल्या लोकांची सुद्धा इच्छाशक्ती या बाबतीत आहे किंवा नाही असा प्रश्न मूलभूत ज्यावेळेला तयार होतो त्यावेळेला इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये एक नवीन सरकार आलंय, तुम्ही तुमच्या सरकारकडनं हे होणार नाही असं अनेक जण म्हणतायत, कारण ह्या सरकारची आणि ज्यांच्यावरती संशय आहे अशांची काही सांगड आहे का, अशाबद्दलचे सुद्धा गंभीर प्रश्न उपस्थित आतापर्यंत झालेले आहेत. या वेळेला तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही जबाबदारीने हे काम येणाऱ्या काळामध्ये करू शकाल? मंदार, मगाशी धनंजय वंजारी साहेब जे काही बोलत होते ते मी ऐकत होतो. त्यांनी ज्या व्यथा मांडल्या प्रशासनाविषयी त्याच्यामध्ये बरंच काही तथ्य आहे. त्यांनी स्वतः अनेक वर्ष काम केलंय, त्याच्यामुळे त्यांचा तो व्यक्तिगत अनुभव आहे. ज्यावेळेस या राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार, भाजपचं सरकार सत्तेत आलं त्यावेळेस या राज्यातल्या गुन्हेगारीचा कन्व्हिक्शन रेट हा फक्त 9% होता. राम कदम, आपण याच्या पुरता बोलूया. कन्व्हिक्शन रेट, गुन्हेगारी ही सामान्य गुन्हेगारी नाहीये. पानसरेंचा खून असेल किंवा अगदी दाभोलकर सरांचा खून असेल, हा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? तेही आम्हाला स्पष्ट करा. कारण अगदी नागपूरमध्ये सुद्धा गुन्हेगारी वाढलेली आहे. प्रत्यक्षात मुख्यमंत्री जरी नागपूरचे असले तरी त्याचा त्यांचा त्यावेळेचा दोष असेल अशातला भाग नाहीये, पण तरी सुद्धा गुन्हेगारी आणि हा सगळा जो प्रकार झालेला आहे, विचार संपवण्याची जी प्रक्रिया आहे ही केवळ गुन्हेगारी नाहीये, ही त्याच्यापेक्षा भयंकर प्रक्रिया आहे. ते तुम्हाला मान्य आहे किंवा नाही? मला मंदार तुमच्या मुद्द्यावरच यायचंय की ज्या दिवशी सरकार आलं त्या दिवसापासूनची या सरकारची इच्छाशक्ती काय आहे हे जोपर्यंत मी मांडत नाही तोपर्यंत पानसरेंच्या बाबतीत या सरकारनं काय केलंय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून पहिल्याच दिवशी सरकारने हा निर्णय घेतला की आपल्याला हे कन्व्हिक्शनचा रेट वाढला पाहिजे, क्राईम डिटेक्शनचा रेट वाढला पाहिजे, जो आता 20%ने वाढला. पानसरेंची आपण केस लक्षात घेऊया. ज्यावेळेस 16 फेब्रुवारीला ही घटना घडली, घटना घडल्याच्या नंतर ताबडतोब आजपर्यंत कधीही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी या घटनेसाठी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हा एक IPS ऑफिसर ठेवलाय. आता वंजारी साहेब त्यांना विचारा की अशा किती घटनांमध्ये IPS ऑफिसर आपण इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून ठेवतो. जवळजवळ 20 टीम ठेवल्यात, SIT टीम आहे आणि या SIT टीमवर जो हेड आहे ते या राज्याचे ऍडिशनल DG, CIDचे जे प्रमुख आहेत ते ऍडिशनल DG आहेत. म्हणजे सरकारची इच्छाशक्ती अगदी जे काही पानसरे साहेबांच्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती जसं सांगतील त्या पद्धतीने पूर्णपणे सहकार्य करत सकारात्मक दृष्टिकोनातून सरकार पोलिसांच्या पाठी आणि पोलीस देखील त्यांचं काम करतात. जवळपास 400 पेक्षा अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आता कधी कधी काय होतं की VIP सिंड्रोम नावाचा एक प्रकार असतो की कधी कधी मीडिया ट्रायल अशा घटनांच्या बाबतीत, म्हणजे मी स्पेसिफिक दाभोळकर किंवा पानसरे साहेबांचं म्हणणार नाही, पण काही खासगी IPS अधिकाऱ्यांशी बोलताना त्या IPS अधिकाऱ्यांची कुचंबना अशी असते की अशा VIP केसेसच्या बाबतीमध्ये त्यांना बऱ्याचदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, कारण मीडिया ट्रायल त्याच्यामध्ये होत असते. आता या गोष्टीमध्ये लक्षात घ्या, पोलिसांनी कुठेही कसूर सोडलेला नाही.
म्हणजे जेव्हा एक IPS दर्जाचा अधिकारी त्याचा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे आणि तिथले कोल्हापूरचे जे मनोज शर्मा एक चांगले अधिकारी आहेत, मेधाताई वगैरे त्यांच्या संपर्कात आहेत, त्यांना विचारा, ते स्वतः जातीनं याच्यावर लक्ष ठेवून आहेत. या 3 महिन्यामध्ये आमच्या सरकारनं राजकीय इच्छाशक्ती म्हणून कुठेही आम्ही कमतरता ठेवलेली नाही, पण त्याच वेळेस आपण प्रत्येक वेळेस पोलिसांना दोष देणं ह्या मानसिकतेतून आपण बाहेर यायला पाहिजे. नाही, मी ठीक असं आहे, म्हणत नाही ठीक आहे, की काही गोष्टी पोलिसांना पोलीस दोष देण्याच्या चुकी मानसिकतेनं करत मान्य आहे. त्यांना शासन झालं पाहिजे. नाही, पण मूळ- सगळेच पोलीस धरसकट चुकीचं वागतात. नाही नाही नाही, अशा हा काही मानसिकतेतून अर्थ आपण काढायचा बाहेर यायला प्रयत्न नाही. पाहिजे. आज ते पोलिसांवरती चांगलं काम जबाबदारी करतात. आहे ही. त्यांच्या राम पाठीमागे कदम, मीडियापासून आपण सगळ्यांनी उभं राहिलं नाही नाही, मीडियापासून काय, मीडिया आतापर्यंत शांतपणे बघतोच आहे हे सगळं, आणि मीडियानी उभं राहणं म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे. कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सातत्यानं गेले काही काळ आपण बघतोय की तपास चालू आहे, याच्या पलीकडे काही होताना दिसत नाहीये. अनेक लोकांना धमक्या आल्यात, अनेक लोकांना सरसकट जो मगाशी शब्द वापरला अनंत दीक्षित यांनी की तालिबानीकरण केलं जातंय महाराष्ट्राचं, सरसकट धमक्या दिल्या जात आहेत. अनेकांना या अगोदर अगदी दाभोलकर सरांना सुद्धा धमक्या आलेल्या होत्या, त्याच्या अगोदर काही लोकांना धमक्या आलेल्या होत्या, पानसरेंना धमक्या आलेल्या होत्या. या सगळ्यावरती ज्यावेळेला रोख जातो, एखाद्या काही गोष्टींवरती रोख, त्या लोकांना अजून बोलवलेलं सुद्धा नाहीये. मंदार आपण सांगा, पानसरे साहेबांच्या बाबतीत जेव्हा घडलं तेव्हा एअर अँब्युलन्स पासून सर्व काही या सरकारनं दिलं. नाही नाही, जे ते काही द्यायलाच पाहिजे. आवश्यक आहे. ते दिलं आता म्हणजे 20 काय, ते द्यायलाच लोकांची पाहिजे. टीम- ऐका, ते ऐका. दिलं. आपण बघा राम प्रयत्न कदम, करतोय का नाही करतोय, प्रयत्न करतोय हे मान्य कराल का नाही कराल तुम्ही? नाही नाही, प्रयत्न करतोय म्हणजे आता झाले 2 वर्ष झाले, आता अजून आपण तिसऱ्या माणसाची वाट बघणार आहोत का महाराष्ट्रातले नाही, एवढे? पानसरे साहेबांच्या ऐका, ऐका. हे सोकावलेत. पानसरे साहेबांच्या हे जे लोकं बाबतीत मारतात ते फक्त लोकं 3 महिने सोकावलेले झालेले आहेत. दिसतात. मी असं म्हणत नाही की हा तपास अगदी 24 तासातच लागला पाहिजे, पण कधी कधी अशा घटनांमध्ये दुसरे संदर्भ देखील आपल्याला घ्यावे लागतात. आता या पानसरे साहेबांच्या बाबतीत आपण लक्षात घ्या की या बाबतीमध्ये पोलिसांनी कसल्याही प्रकारचा कसूर सोडलेला नाही. जेव्हा 400 लोकांना ताब्यात पोलीस घेतात, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. आणि याच्या पलीकडे सुद्धा जाऊन की माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हणा किंवा जे आपले राज्यमंत्री रणजित पाटील आहेत, राम शिंदे आहेत, यांनी कुणी कसलीच कमतरता सोडलेली नाही. तुम्ही सुचवा काय केलं पाहिजे नवीन. नाही, आम्ही काय चांगल्या सुचवण्यापेक्षा सूचना असतील, आम्ही तर या सरकारमध्ये स्वागत आहे त्या सुचवतोय सूचनांचं. ज्या वेळेला सरसकटपणे अशा प्रकारच्या महाराष्ट्रातल्या वैचारिक परंपरेला, विचारवंतांना सरसकटपणे ज्या वेळेला सोशल नेटवर्क पासून सगळीकडे धमक्या दिल्या जातात, अशातल्या किती लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतलंय सरकारने ते तुम्ही सांगा. तुम्ही सांगा अशा किती लोकांनी तक्रार केली आहे आणि त्याला आपण त्या तक्रारीला ज्या पोलिसांनी त्याला न्याय दिला नाही असे तुम्ही सांगा केसेस. म्हणजे पोलिसांनी न्याय दिला नसेल तक्रार त्याच्यावर करायची वाट ताबडतोब बघते, सरकार कारवाई सुद्धा करेल. तक्रार करायची वाट बघते असं तुम्हाला म्हणायचं असेल कदाचित आपण त्याचं. हे बघा मंदार कुणाला कुणी काय धमकी दिलीये हे तर काय मला सरकारला घर बसून कळणार नाही ना. त्या माणसानं पोलीस स्टेशनला जाऊन किंवा माननीय गृहमंत्र्यांकडे जाऊन कुठेतरी जाऊन सांगावं लागेल की नाही. आणि जर सांगितल्याच्या नंतर जर तो पोलीसवाला कारवाई करत नसेल, गृहमंत्री कारवाई करत नसेल, मग तुमच्यासारख्या पत्रकाराने विचारणं योग्य आहे. राम कदम मी तुमच्याशी बोलतो. बघा, हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही. जर एखादा पोलीस अधिकारी चांगलं काम करत नसेल त्याला ताबडतोब शासन करणार हे सरकार आहे. आणि जर पोलीस अधिकारी चांगलं काम करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय की सरकार पाठीशी ठामपणे उभं आहे आणि त्यातनं काही अजून आशादायक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. आपल्यासोबत मेधा पानसरे आहेत, मुक्ता दाभोलकर आहेत, अनंत दीक्षित आहेत, या सगळ्यांची आपण बोलणार आहोत आणि नेमका तपास जो आहे तो कुठल्या दिशेने अजून जायला हवा त्याची सुद्धा आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. डॉक्टर दाभोलकर असोत किंवा कॉम्रेड पानसरे असोत, या दोघांच्या खुनानंतरच्या या संपूर्ण गेल्या 2 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण बघतोय की काय प्रतिक्रिया जनमानसामध्ये उमटतात. आपले प्रेक्षक काय प्रतिक्रिया देत आहेत बेधडक आजच्या या कार्यक्रमाच्या चर्चेच्या अंती, तेही आपण बघणार आहोत. केदार विभुदे म्हणतात, मारेकरी सापडो अगर ना सापडो, राजकीय नेत्यांना आपले खिसे भरण्याची मतलब आहे. अक्षय भावसार म्हणतात, राजकीय इच्छाशक्ती नक्कीच कमी पडते, ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे. संतोष शिंदे म्हणतायत, दाभोलकर आणि पानसरेंची हत्या ही सनातनी विचारांचा विजय आणि निष्क्रिय सरकारचं अपयश आहे. गणेश उदारे म्हणतायत, जनतेनं धीर धरणं गरजेचं आहे आणि सरकार लवकरच मारेकऱ्यांना पकडण्यात यशस्वी होईल. सूर्यकांत चव्हाण म्हणतायत, तपास लागो किंवा ना लागो, आणखी विचारवंतांची हत्या होणं महाराष्ट्राला परवडणार नाहीये. एकूण बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि या प्रतिक्रियांच्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा धनंजय वंजारी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे.
आता राम कदम सुद्धा म्हणाले की तक्रार केली जात नाहीये किंवा अशा प्रकारच्या ज्यावेळेला घटना घडतात त्यावेळेला खरं तपास यंत्रणांचं काम काय असलं पाहिजे, कारण तपास यंत्रणा ज्यावेळेला तक्रार करणाऱ्याची वाट बघत बसणार आहेत की तपास यंत्रणा सो मोठं काही गोष्टी करू शकतात. तपास यंत्रणा काही ज्यांच्यावरती संशयाची सुई आहे त्या लोकांना विविध पद्धतीनं तपासण्याची प्रक्रिया स्वतःच्या दृष्टिकोनातून करू शकते किंवा नाही, नेमकं काय? नाही, तपास यंत्रणा स्वतःच्या सुमोटो प्रेरणेने प्रोएक्टिव्ह होऊन अनेक गोष्टी करू शकतात आणि तपास यंत्रणेने त्या केलेल्या आहेत. तुम्ही कसाबचा खटला घ्या, 26/11चा घ्या, आपल्याकडची तपास यंत्रणा जागतिक स्तरावर नावाजल्या गेलेली आहे. ते करू शकतात. जसं माननीय कदम साहेब म्हणाले की इच्छाशक्तीचा जो प्रश्न आहे तो आमची इच्छाशक्ती आहे हे भासवण्यासाठी काही कृती करणं आणि ऍक्च्युअल ज्या ठिकाणी जे व्हायला पाहिजे तिथे न होणं याच्यातला जो एक फरक आहे, एक दंभ आहे, तो हल्ली जनतेच्या लक्षात आलेला आहे. कारण तपास यंत्रणेचं अपयश हे इतकं लांब पिरियड पर्यंत सरकत चाललेलं आहे. अजूनही तपास यंत्रणांना काही मिळत. याचा अर्थ तपास यंत्रणा सक्षम नाही, त्या स्वतःच्या मनाने काही करू शकत नाहीत. पण स्वतःच्या मनाने करणाऱ्या तपास यंत्रणा ज्या आहेत त्या खरोखर पाहिजे त्या ठिकाणी पोहोचू शकतात का? पाहिजे या ठिकाणी पोहोचत असतील तर निश्चितपणे दाभोळकरांचे आणि पानसरेंचे मारेकरी पकडल्या जातील. त्या पोहोचू शकत नाही. मी जागतिक स्तरावरचं एक उदाहरण देतो. एलियट एकरमॅन नावाचा एक पॅरामिलिटरी ऑफिसर आहे CIA चा. त्यांनी मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 2014च्या न्यूयॉर्कर टाइम्स मध्ये एक आर्टिकल लिहून सांगितलं की ज्या गोष्टीची शपथ आम्हाला न करण्यासाठी दिली जाते त्याच गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. याचा संदर्भ त्यांनी पुढे असा जोडला की रोनाल्ड रेगन अमेरिकेचे अध्यक्ष असताना 1981 साली त्यांना एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर जारी करावी लागली होती. आणि एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काय होती? 12333 अशी ती एक्झिक्युटिव्ह ऑर्डर त्यांनी याच्यासाठी जारी केली होती की व्यवस्थेतली जी लोक अशा प्रकारचे असॅसिनेशन किंवा मारेकरी, आणि त्याच्यात स्पष्ट उल्लेख होता की फॉरेन कंट्रीजचे लीडर मारले जातात आहे, त्याच्यामध्ये आपल्या व्यवस्थेने भाग घेऊ नये, त्यांना पायबंद घालण्यासाठी त्यांनी ती 1981 ला रोनाल्ड रेगननी जारी केली. त्याच्यानंतर त्याचा थोडासा बदल जॉर्ज बुश साहेबांच्या टायमात आलेला होता. म्हणजे व्यवस्थेचं या दृष्टीकडे काय आकांक्षा, कारण व्यवस्था ही अत्यंत प्रचंड फोर्स आणि ताकद असलेली गोष्ट आहे. व्यवस्थाच ही तपास यंत्रणा गाईड करू शकते. व्यवस्थेने तपास यंत्रणा तेवढं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. तपास यंत्रणेकडे जरी सुमोठं असलं तरी तपास यंत्रणा ही व्यवस्थेचा भाग आहे. मग ती सीबीआय असो की कोल्हापूरचे पोलीस असो की पुण्याची क्राईम ब्रँच असो, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. नक्की तुम्ही म्हणता हे लक्षात घ्यायला पाहिजे. पुन्हा मुक्ता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की सातत्यानं आपण हे सगळं बघतोय गेले काही काळ, आपल्याला आशेशिवाय दुसरं समोर काहीच नाहीये की हे मारेकरी सापडले जातील किंवा आणखीन किती काळ आपल्याला त्याच्यासाठी थांबावं लागेल. पण इच्छाशक्ती, राजकीय इच्छाशक्ती ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला तुम्हाला या सरकारकडनं, नव्या सरकारकडनं, नव्या दमाच्या मुख्यमंत्र्यांकडनं काही अपेक्षा आहेत का? हो, निश्चितच आहेत. आता माननीय राम कदम बोलताना असं म्हणाले की दाभोलकरांचा आणि पानसरेंचा खून खटला हा VIPंचा आहे. तर मला असा प्रश्न सगळ्याच महाराष्ट्रासमोर ठेवायचा आहे आणि आपण प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारावा की दाभोलकर आणि पानसरे महाराष्ट्रात VIP का झाले? ज्या माणसांच्याकडे कोणतंही उद्योगाचं साम्राज्य नव्हतं, कोणताही पैसा नव्हता, जमीन नव्हती, ती माणसं महाराष्ट्रामध्ये महत्वाची का मानली गेली? कारण याला महाराष्ट्राला असलेली सामाजिक चळवळीची परंपरा कारणीभूत आहे. महात्मा फुले आंबेडकर यांनी दिलेल्या दिशेने हा समाज घडवण्याचं काम करणारी ही माणसं होती आणि म्हणून ती महाराष्ट्रासाठी मोलाची माणसं होती. मग अशी मोलाची माणसं, असा मोलाचा विचार मांडणारी माणसं ही जर महाराष्ट्राची अस्मिता आहे असं आपण मानतो, तर मला या शासनासमोर असं मांडायचंय की या विचारांना विरोध करणारे लोक कोण आहेत ह्यापर्यंत शासन स्वतः नाही का पोहोचू शकत? म्हणजे सोशल मीडियावरती जी लोक धमकी देतात, बरोबर, त्या मुलांना तुम्ही जर पकडून आणलं की या धमकी देणारी ही मुलं कोण आहेत, त्यानंतर शासनाने या मागे जाऊन हे शोधणं गरजेचं आहे की या मुलांची डोकी कुणी बिघडवली, या मुलांना 80 वर्षाच्या माणसाबद्दल हे बोलायला कुणी शिकवलं. हे इतके विद्रोही म्हणवले जाणारे पण विखारी असलेले विचार यांच्या डोक्यात कोणी पेरले? नाही, राम कदमांना आपण तोच प्रश्न विचारूयात. राम कदम, तुम्हाला हा जो त्यातला तपासाचा भाग आहे, गेले काही काळ अनेक लोकांनी तपास यंत्रणांना ही माहिती दिलेली आहे
अशा वेळेला सुद्धा या माहितीच्या आधारे अजूनपर्यंत पोलीस त्या लोकांपर्यंत पोहोचताना दिसत नाहीत. अनेकांना त्याच्या दृष्टीने अभय दिल्याचं आपण बघतोय. हे सातत्यानं येणाऱ्या काळात पण आम्हाला बघायला मिळणार आहे का? कारण तक्रार देण्याची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा काही लोक करतील, कदाचित काही लोक तक्रार करणार नाहीत धमकी आल्यानंतर. अशा वेळेला सुद्धा स्वतः सायबर सेल आहे, सायबर क्राईम आहे, या सगळ्या माध्यमांमार्फत या सगळ्या लोकांवरती पायबंद घालता येत नाहीये का? मंदार, आपलं म्हणणं बरोबर आहे. सगळ्याच अर्थानं आपल्या ह्या पोलीस खात्यामध्ये आधुनिकीकरणाची आवश्यकता जी होती त्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आपण सायबर कॅफेच्या 1000 अधिकाऱ्यांना आपण प्रशिक्षण देतोय. आपण सीसीटीव्ही नव्हते. आता दाभोळकरांच्या केसच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर त्यावेळेस जर पुण्यामध्ये सीसीटीव्ही असते तर आज जी व्यथा माझी तुमची महाराष्ट्राची आहे की कोण गुन्हेगार असतील तर ती व्यथा राहिली नसती. आपल्याला त्यांची चित्र मिळाली असती, पोलिसांना सोपं गेलं असतं. म्हणून या देवेंद्र फडणवीसांनी काय केलं की आल्याबरोबर मुंबई आहे, पुणे आहे, या प्रमुख शहरांमध्ये आपण सीसीटीव्ही उभे करतोय, सायबर यंत्रणा आपण प्रगत करतोय. राहिला प्रश्न मगाशी ज्या ताई म्हणाल्या, निश्चितपणे मी त्यांच्याशी सहमत आहे. दाभोळकर साहेब आहेत, पानसरे साहेब आहेत, हा महाराष्ट्रासाठी फार मोठा ठेवा होता आणि त्यांच्या जाण्यानं जी हानी झाली ती भरून येणार नाही. पण निश्चितपणे हेही तुम्हाला सांगतो की पोलीस कुठेही या बाबतीमध्ये पानसरे साहेबांच्या बाबतीत, कारण तो पोलिसांकडे तपास आहे, कुठेही आपण कमतरता ठेवत नाही. तुम्ही कल्पना करा की 20 लोकांची वेगवेगळी टीम काम करते हो. एक ऍडिशनल डीजी त्याच्यावर नियंत्रण ठेवतो, एक SIT आहे स्वतंत्र. याच्या पलीकडे जाऊन याचा अर्थ ही जी प्रक्रिया मुक्ता तुमच्याकडे येतो. नाही, नक्की तुम्ही म्हणताय हे खूप काही केलं जाते असं तुमचं म्हणणं आहे मुक्ता? नाही, असं नाही म्हणत आहे, असं नाही म्हणत. नाही, अहोरात्र करतायत, आपण समजूया अहोरात्र करतायत. गेले काही काळ ही सगळी मंडळी अहोरात्र प्रयत्न करतायत. फक्त एक मंदार, मला एकच वाक्य म्हणू द्या की एवढी सगळी टीम ठेवून सुद्धा गुन्हेगार मिळत नाही. हे दुःख केवळ पानसरे कुटुंबाचं नाहीये, हे या बीजेपी सरकारचं पण आहे, महाराष्ट्राचं पण आहे आणि याच्या वेदना आम्हाला देखील आहेत. पण याच वेळेस एक सरकार म्हणून की जसं तुम्ही सांगितलं की कोणाला धमक्या येत असतील, आता त्याला पोलिसांना सांगावं लागेल आणि पोलिसांना पण सायबर यंत्रणेतून कळलं तर तसे या सरकारकडून आदेश दिलेत की कोणाची तक्रार येऊ नये हो. सायबर यंत्रणेमध्ये तसा कोणी आरोपी सापडला तर त्याच्यावर हे सरकार कठोर कारवाई करेल, कोणालाही पाठी घालणार नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणता की किमान अपेक्षा बाळगायला हरकत नाही. आता या पुढे जर का अशा प्रकारच्या धमक्या सायबर फेसबुक असेल, बाकी इतर ट्विटर सारखी माध्यमं असतील, व्हॉट्सअप सारखी माध्यमं असतील, त्याच्यातनं धमक्या येत असतील, त्याला तुम्ही पायबंद घालू शकता किंवा घालाल असं म्हणताय तुम्ही. मुक्ता दाभोळकर, तुमच्याकडे पण येतो. एक त्यापूर्वी मेधाताई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं हा सगळा आपला सुद्धा डिबेट सुरू आहे, ज्या पद्धतीनं आपण चर्चा करतोय, यामधनं कुठेतरी म्हणजे पोलीस यंत्रणेकडे आपण एकीकडे संशयाने बघतोय. पोलीस यंत्रणा आता राम कदम म्हणतात त्याप्रमाणे अहोरात्र कदाचित ते सगळं काम सुद्धा करतायत. त्यातले अनेक पोलीस अधिकारी खूप धडाडीचे आणि चांगले आहेत. हे सगळं मान्य असताना ज्यावेळेला आपल्याला कळतंय की हे पुरेसं नाहीये, त्यावेळेला हे गुन्हेगार असतील हे याच्या वरचे आहेत का, हे गुन्हेगार कदाचित या पूर्णपणे परग्रहावरचे आहेत का, अशा पद्धतीचा आपल्याला खरं तर संशय येतोय किंवा अशा पद्धतीची आपल्याला भावना मनामध्ये येते. तुम्हाला असं वाटत नाहीये का की हे गुन्हेगार नेमके कोण आहेत किंवा हे समजण्याच्या दृष्टिकोनातून आणखीन काही माहिती तुमच्याकडनं असेल, तुमच्या कार्यकर्त्यांकडनं असेल, दिली गेली नाहीये किंवा दिली जाऊ शकते येणाऱ्या काळामध्ये? कॉम्रेड पानसरेंच्या खुनाबाबत जी तपास प्रक्रिया चालू आहे त्या संपूर्ण तपास प्रक्रियेमध्ये कुटुंबियांनी आणि पक्षाचे कार्यकर्ते, इतर सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांनी जितकं सहकार्य करायला पाहिजे तितकं सहकार्य पोलिसांना केलेलं आहे. बरीचशी माहिती पोलिसांना दिलेली आहे आणि पोलीस असं त्यांच्या बाजूनी असं सांगतायत, त्यांचं ऑफिशियल स्टेटमेंट असं आहे की आम्ही अनेक अँगलनी या खुनाचा तपास करतो आहोत आणि अनेक शक्यता गृहीत धरून तपास करतो आहोत, असं पोलीस आम्हाला सांगतायत. आणि त्यांना लागणारी सगळी माहिती जी आहे ते घेतायतच. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की जर शासन असं म्हणत असेल की राजकीय इच्छाशक्ती आहे, पोलीस अतिशय तत्परतेने आणि लक्ष घालून या सर्व खुनाचा तपास करायचा प्रयत्न करत आहेत आणि सर्व धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं जर असेल तरी हे खुनी का सापडत नाहीत असा प्रश्न उरतोच. आणि जर असे खुनी
सापडणार नसतील आणि एका पाठोपाठ एक खून जर या केसेस कोणत्याही तपासाविना आणि एक क्लोज रिपोर्ट अशा बनून राहणार असतील तर भविष्यामध्ये ज्याला हे शासन करते असं म्हणतात की हा आमचा वैचारिक ठेवा आहे आणि असे जे महाराष्ट्रातले विचारवंत आहेत जे पुरोगामी विचाराचे प्रतिनिधित्व करतात आणि या महाराष्ट्रातल्या समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतायत त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार आहे कारण नक्की. एक खून झाला, 2 खून झाले, 3 खून झाले आणि याच्यानंतर सुद्धा आमची इच्छाशक्ती आहे उत्तमातले उत्तम आम्ही अधिकारी देतो आहोत तपासामध्ये आणि तरी खुनाचा तपास लागत नाही हे कसं समजून घ्यायचं नक्की हे आणि कसं म्हणून प्रश्न असा निर्माण होतो की हा हा तपास यंत्रणांमध्ये बदल करणार आहात की नाहीत आणि आम्हाला त्याची दिशा कळणार आहे की नाही. नक्की नक्की मुक्ता तुम्हाला वाटतंय का की तपास यंत्रणांमध्ये बदल करून एक योग्य दिशा येणाऱ्या काळामध्ये मिळेल आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तपासाची दिशा जी आहे तपास यंत्रणा नुसत्या बदलून नाही तपासाची दिशा सुद्धा खरं तर बदलायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? होणं निश्चित गरजेचं आहे. एक म्हणजे की खून झाल्यानंतर किंवा कुणाची तरी धमकी आल्यानंतर सर्व गोष्टी कार्यान्वित होऊन चालणार नाही. इंटेलिजन्स डिपार्टमेंट यासाठी सक्रिय होणं अधिक गरजेचं आहे. याच्याविषयी काही बोललं गेलेलं नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे सीबीआय आज दाभोलकरांच्या खुनाचा तपास करतेय, पानसरेंच्या खुनाचा तपास महाराष्ट्र पोलीस करतायत. ह्या दोघांच्या मध्ये नक्की कोणत्या प्रकारचा समन्वय आहे? कारण या 2 खुनांच्या मध्ये साधर्म्य दिसतंय हे आपल्या सर्वांनीच म्हटलेलं आहे. त्यामुळे यामध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नक्की काय केलेलं आहे हे देखील महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं की सीबीआयचं आणि महाराष्ट्र पोलिसांचं अधिक चांगलं एकत्र काम व्हावं. बरोबर. म्हणजे या तपासात हे चुकलं आणि ते नंतर इथे दुरुस्त करायला लागलं असं म्हणायची वेळ परत कधी येऊ नये यासाठी महाराष्ट्र शासन काय करतंय हे त्यांनी सांगावं आणि काही करत नसेल तर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नक्की. आणि दुसरं म्हणजे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की काही घडल्यानंतर त्याचं प्रिव्हेन्शन होण्यापेक्षा हे विचार कोण पसरवतंय हे विचार पसरवणारी माणसं ट्रॅक करणं त्या संघटना कोण आहेत हे लक्षात घेणं हे काही अशक्य कोटीतली गोष्ट नाहीये. तुम्ही जर का हे विचार महान आहे म्हणता तर या विचारांना मारणारे किंवा मारू इच्छिणारे लोक कोण आहेत ते तुम्हाला दिसतच आहे की त्यांच्या विरोधी तुम्ही काय करताय हे देखील सर्वांच्या समोर येणं गरजेचं आहे. नक्की नक्की अर्थातच आणि ही सगळी अशा प्रकारची जी काही मानसिकता आहे त्या मानसिकतेवरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी कुणाची असली पाहिजे, समन्वय कसा असला पाहिजे हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी थोडक्यात जाता जाता दीक्षित सर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या तपास यंत्रणांचा किंवा या तपास यंत्रणांमधल्या समन्वयाचा अभाव आहे म्हणून हे सगळं घडतंय की आणखीन काही वेगळं याच्यामधली शक्यता तुम्हाला दिसते? एक म्हणजे हा प्रश्न अतिशय गंभीर आहे. प्रश्न असा आहे की पानसरे काय किंवा दाभोळकर काय यांच्या हत्येनंतर यांच्या खुनानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या प्रवृत्तींविषयी, वर्तमानपत्रांविषयी, संघटनांविषयी महाराष्ट्र सरकार काय करताय? ज्यांनी असं छापलं की हे दाभोळकर गेले मेले बरं झालं अशा प्रकारची भाषा वापरली त्याच्या संदर्भात कारवाई काय केली? बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तपासाचे साठी जे IPS अधिकारी नेमले होते कोल्हापूरमध्ये त्यांची 4 दिवसापूर्वी बदली झालेली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की पानसरेंचा तपास महाराष्ट्र पोलीस करतायत, यांचा तपास सीबीआय करतायत. जसं आता मुक्ता दाभोळकर म्हणाले की दोघांच्या मध्ये समन्वय काय? का बरं अशा प्रकारच्या ज्यांना राजकीय पक्ष नाही अशा माणसांना सुद्धा सरकारच्या हेतूविषयी शंका याचं काय कारण आहे? कारण दाभोळकरांचा जेव्हा खून झाला त्यावेळेला हे देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा मागत होते. ठीक आहे, आपण समजू शकतो गेला आता जागा बदलली, परंतु त्याही वेळेला RR पाटील असंच सांगत होते की तपास योग्य दिशेनं सुरू आहे. तिथे 1000 पोलीस लावलेले आहेत. गणेशोत्सवाचा बंदोबस्त सोडून आम्ही हे करतो आहोत. पोलिसांच्या श्रमाबद्दल कष्टाबद्दल काळजी घेऊ शंका घेऊ नका हेच हे सांगतायत. सत्ताधारी बदलले तरी भाषा तीच आहे. प्रश्न लोकांच्या मनामध्ये शंका याची की यांचे खुनी सापडणार की नाही. नक्की. कारण दाभोळकरांच्या तर खुनापूर्वी देखील मजकूर छापून आलेला होता. काय प्रकारचा मजकूर होता हे जितेंद्र आव्हाड त्यावेळेच्या टीव्हीच्या चॅनलवरती
बोललेले आहेत बरोबर. की जर त्याची दखल घेतली असती तर कदाचित खून टळू शकला असता. मुद्दा असा आहे की राजकीय इच्छाशक्ती याच्या मर्यादा मला समजतात, परंतु या सरकारला या दोन्ही खुनांच्या बद्दल तपास करायचा आहे की नाही अशी शंका यावी, याच्याबद्दल निराशा यावी, अशा प्रकारची परिस्थिती आहे. नक्की. सीबीआय कडे दाभोळकरांचं प्रकरण गेल्यामुळे महाराष्ट्र सरकारने जवळजवळ अंग काढून घेतलेलं आहे आणि साधारणपणानं मंत्रालयामध्ये एखादा कलेक्टर किंवा जिल्हाधिकारी पातळीवरचा अधिकारी जशी उत्तरं देतो की 434 फायली झाल्या, 612 फोन केले आणि 79,000 मोबाईल तपासले. प्रश्न काय आहे की त्याची दिशा आहे की नाही? मेधा पानसरे आत्ता म्हणाल्या की त्याची दिशा आहे, योग्य नक्की, दिशेने हे नक्की, चाललंय नक्की. असं वाटायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. नक्की योग्य दिशेने हा तपास चालायला पाहिजे एवढंच म्हणणं आहे आपल्या सगळ्यांचं. वेळेअभावी खरं तर थांबतो इकडे या वेळेला. पण सगळ्यात महत्त्वाचं, राम कदम, तुम्ही सरकारी प्रतिनिधी आपल्या सोबत आहात आणि त्यामुळे तुम्हाला या समन्वयाच्या बद्दल हे जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत, अगदी ज्यांनी धमक्या दिल्यात किंवा ह्या घटना घडल्यानंतरच्या काळामध्ये ज्यांनी जल्लोष केलेला आहे, या सगळ्यांवरती काय कार्यवाही झाली याचं सुद्धा तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे जनतेला. याचा सुद्धा विसर पडू देऊ नका. धन्यवाद. नमस्कार.